रक्षावयासाठी करणे आटे आम्हासे, वाचा बोलू वेदनिते करू संती केले ते, स्थिती न बाणता अंगी, स्थिती न बाणता अंगी, कर्म त्यागी लंडतो, वाचा बोलू वेदनिते करू संती केले ते, तुका म्हणे अधम त्यासी, तुका म्हणे अधम त्यासी, भक्ती दोषी हरीची, वाचा बोलू वेदनिते करू संती केले ते, लोकाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये, मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये, नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ति उदारा सोपानदेवा, निवृत्ति उदारा सोपानदेवा, नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ति उदारा सोपानदेवा, निवृत्ति उदारा सोपानदेवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने, आद्यत्रय जननी देवाची, आद्यत्रय जननी देवाची, आद्यत्रय जननी देवाची, आद्यत्रय जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो, नि आता विठ्ठला 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 विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपल्या या प्रभू रामचंद्राच्या स्पर्शानं, चरण स्पर्शानं पुनीत असणाऱ्या या भूमीमध्ये, आणि असं खरंच दिसतंय सुद्धा बघा, गडाच्या खाली बरोबर पायथ्याला बसून आहोत आपण. मला असं वाटतंय प्रभू रामचंद्राच्या चरणापाशी सेवा आहे, त्याचे चरण या परिसराला लागले आहे. त्रेतायुगामध्ये जन्माला आलेला हा परमात्मा आणि त्या परमात्म्याच्या परिसरामध्ये संपन्न होत असणारा हा कार्यक्रम. बरेच दिवसापूर्वी रवी भाऊचा फोन आला होता, तेव्हा आपल्या सगळ्यांच्या वतीनं महाजन महाराजांनी चर्चा केली होती, आणि 3 वर्षापासून आपण हे करताय. आजचा दिवसही फार चांगला आहे. मी तुम्हालाही धन्यवाद देतो की आमच्याही 9 वर्षाची सुरुवात रामाचं दर्शन करून करण्याची संधी भेटली आम्हाला. तसं आम्ही जिथं जातो तिथं देव असतोच, कारण की जिथं जिथं कीर्तन असते तिथं तिथं देव असतो. जेथे कीर्तनाची जागा, जेथे पांडुरंग उभा, जेथे पांडुरंग उभा, जेथे पांडुरंग उभा, जेथे कीर्तनाची जागा, जेथे पांडुरंग उभा, जेथे पांडुरंग उभा, जेथे पांडुरंग उभा, जेथे कीर्तनाची जागा, जेथे पांडुरंग उभा, जेथे पांडुरंग उभा, जेथे पांडुरंग उभा,
महाराज एकमेव असं साधन आहे का तुम्हाला देवापर्यंत जायची गरज नाही. हे साधन असं आहे की देव तिथे येतो. फक्त अडचण कोणती आहे माहित आहे? कीर्तन असलं पाहिजे. आता आम्हालाच विश्वास आहे का आमच्या कीर्तनात देव येत नाही, त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे सगळे. जर खरंच नामदेव महाराजांच्या कीर्तनात देव नाचत होता, तर जर नामदेव महाराजांच्या वृत्तीनं आम्ही कीर्तन केली तर देव आमच्याही कीर्तनात असेल. आणि हे साधन आहे की आम्हाला देवाची संगती प्राप्त होऊ शकते. तुकोबारायांचं जीवन उच्च पदाला का गेलं? तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे आम्हा देवाचा सांगात नाही विसंबत एरेला. कसं काय? ते काय देव काय सतत त्यांच्या सोबत राहत होता का? नाही. जेव्हा जेव्हा ते कीर्तन करायचे ना, तेव्हा तेव्हा पांडुरंग त्यांच्या जवळ होता. कितीतरी प्रमाण आहे. पण आज आपण कीर्तनाच्या निमित्तानं एकत्रित झालोय. आणि मला आठवते जेव्हा बोलणं झालं होतं तेव्हा आयोजकातले जे होते पाटील, त्यांनी असं सांगितलं होतं मला. तेव्हा माझ्या डोक्यात त्या दिवशी नाही राहिलं, पण परवा येता येता मी विचार केला अभंग कोणता घ्यावा. तर मला आठवते की त्यांनी असं शब्द वापरले होते की महाराज थोडंसं धर्माविषयी काहीतरी बोललं पाहिजे, काहीतरी झालं पाहिजे. आणि खरंच इकडे येत असताना नागपूर जिल्ह्याला धर्मावर विचार करायची फार गरज आहे. सध्या फार गरज आहे. विशेषतः या परिसराला फार गरज आहे. नेमकी अडचण काय होते माहित आहे का? धर्म सांगितल्या जातोय, केल्या जात नाही. धर्म ही सांगायची गोष्ट नाही आहे, धर्म ही करायची गोष्ट आहे. तुकोबाराय जे धर्म सांगतात त्यांना मोठे पण देत नाही. तुका म्हणे करोनी दावी, तुका म्हणे करोनी दावी, तुका म्हणे करोनी दावी, तुका म्हणे करोनी दावी. त्याचे पाय माझे डोई, त्याचे पाय माझे डोई, त्याचे पाय माझे डोई, त्याचे पाय माझे डोई. तुका म्हणे करोनी बाई, तुका म्हणे करोनी बाई, तुका म्हणे करोनी बाई, करोनी बाई. त्याचे पाय माझे डोई, त्याचे पाय माझे डोई, त्याचे पाय माझे डोई, त्याचे पाय माझे डोई. हे शब्द तुकोबारायांचे आहेत. तुकोबाराय म्हणतात जे केवळ बोलतात मी त्यांच्या पाया पडत नाही. तुका म्हणे करोनी त्याचे पाय माझे डोई, माझे डोकं त्याच पायावर नतमस्तक होईल जो धर्म सांगत नाही, धर्म करतो. आणि धर्म सांगायची गोष्ट नाही आहे. आजच्या काळामध्ये अडचण काय झाली माहित आहे का? धर्म जो आहे ना, धर्म मेकअप झाला. धर्म मेकअप झाला. वास्तविक धर्म वेकअप साठी आहे. इंग्रजीमध्ये शब्द वापरला जातो, वेकअप म्हणजे जागं होणं, जागं होणं म्हणजे धर्म आहे. आज साधू संतांनी जे कार्य केलं ते जागृतीचं कार्य केलं. आणि ते जागृतीचं कार्य करत असताना त्यांनी काय केलं? त्यांनी आम्हाला धर्माची जाणीव करून दिली. काय गरज आहे? आज मला धर्म 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 तुम्ही म्हणता, गरज काय आहे सांगा ना? धर्म कोणता अनिवार्य आहे? जर तुम्ही इथून नागपूरला जायला निघाले आणि नागपूरला जायला निघाल्यानंतर पेट्रोल पंप लागला तर तो पेट्रोल पंपवाला काय तुम्हाला विचारतो का तुम्ही धार्मिक आहे का अधार्मिक आहे? तुम्ही त्याला पैसे द्या, तो तुम्हाला पेट्रोल देते. बरं, पेट्रोल पंपचं कशाला सांगायचं? आता इथं कीर्तन चालू आहे, मी तुम्हाला विचारलं का तुमच्या गळ्यात माळ आहे का? मी तुम्हाला विचारलं का तुम्ही काय खाता काय पिता? मी तुम्हाला विचारलं का तुम्ही धार्मिक आहे की नाही? जर कीर्तनात येण्याकरता सुद्धा कोणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही, मग धर्मामुळे अडते काय आमचं सांगा ना? काय अडते धर्मामुळे? मला तरी असं वाटते की व्यावहारिक जीवन जगण्याकरता कोणती धर्माची गरज आहे?
आज त्याची सुरुवात झालेली आहे. आज स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार वाढत चालला. फार वाईट परिस्थिती आहे. लोक म्हणतात की काळ संपन्न होत चालला, काळ संपन्न होत चालला, काळ सुधारत चालला, तंत्रज्ञानानं इतकी प्रगती केली. हे सगळं जरी खरं असलं तरीही जो माणूस जन्माला चांगला म्हणून आला होता तो मरताना चांगलाच राहील हे सांगता येत नाही. चांगल्या चांगल्या घरामध्ये चुकीच्या गोष्टी दिसतात. आमच्या मोरारी बापूंनी फार सुंदर एक गोष्ट सांगितली होती. कृष्ण कोण आहे आणि कंस कोण आहे, राम कोण आहे आणि रावण कोण आहे, आणि मेला का? महाभारत आम्ही ऐकतो, पाहतो, पाहला आम्ही टीव्ही एकच टीव्ही राहायची, घरामध्ये लोक गर्दी करायची. त्या महाभारतामध्ये या धर्माच्या संदर्भामध्ये बोलत असताना दुर्योधनानं काय शब्द वापरले आहे? जानामि धर्म नचमे. मी धर्म जाणतो पण धर्म करण्याकरता माझी प्रवृत्ती होत. मला तर दुर्योधनाचं नवल वाटते. तो म्हणतो तरी का मी जाणतो म्हणून. मला तर आपली शंका आहे, आपण जाणतो का नाही हे मला माहित नाही. जर आम्ही धर्म जाणला असता तर सोडला का असता? आम्ही जर धर्म जाणला असता, आज परदेशामध्ये तुळशीचे काय महात्म्य आहे हे सगळ्यांना पटवून राहिलं, आणि आज आपण ज्या देशामध्ये तुळशीला आई म्हटलं जाते त्याच देशामधले लोक तुळशी घराच्या बाहेर उपटून फेकतात. आपल्याला धर्म कळला? कळला? मला नाही वाटत. आणि अजून एक व्याख्या बोलून जातो, जानामे धर्म नचमे प्रवृत्ती. असे ज्याला वाटत असेल ते दुर्योधनच असतात. आम्ही धर्म जाणतो. बरेच लोक आम्हाला म्हणतात, महाराज आम्ही काय काय नास्तिक आहोत का? काय आम्हाला धर्म सांगता? आम्हाला धर्म काय सांगता? काय गरज आहे आम्हाला धर्माची? अरे तुम्ही धर्म जाणता पण धर्म करता का? आमचा धर्म कसा राहिलेला आहे माहित आहे? आमचा धर्म एक पर्टिक्युलर काळापुरता मर्यादित आहे. आम्ही मंदिरात जातो तेव्हा आम्ही धार्मिक असतो, बाहेर निघाल्यावर आम्ही कसंही वागतो. मंदिरात जातो तेव्हा आम्ही धार्मिक आहे, पण मंदिराच्या बाहेर गेल्यानंतर आम्ही कोण आहोत? बरं, मंदिरामध्ये तुम्ही आले तेव्हा देव तुम्हाला पाहतो, आणि मंदिराच्या बाहेर गेल्यानंतर देव काय डोळे झाकून घेतो का? तो झाकून घेतो. तो तुम्हाला पाहत आहे. अजून सांगू तुम्हाला, तो तुम्हाला पाहत आहे हे जाऊ द्या, तुम्ही आतमध्ये काय विचार करता हे सुद्धा त्याच्या लक्षात आहे. अंतर जाणसे पांडुरंग, पांडुरंग अंतर जाणसे पांडुरंग, अंतर जाणसे पांडुरंग, पांडुरंग अंतर जाणसे पांडुरंग. मोठे मोठे जाणे तुझ्या पायापाशी, अंतर जाणसे पांडुरंग, अंतर जाणसे पांडुरंग. छोटे छोटे जाणे तुझ्या पायापाशी, अंतर जाणसे पांडुरंग, अंतर जाणसे पांडुरंग. खोटे कोठे सरे तुझ्या पायापाशी, अंतर जाणसी पांडुरंग. आणि मी मगाचे बोलून गेलो, धर्म बहिर झाला. धर्म बहिर झाला आणि देव बहिरचं काहीच पाहत नाही, तो पाहतो आतमधलं. अंतरीची घेतो, तो आतमधलं पाहतो. आणि महाराज, महाजन महाराज, काल आमच्या आदरणीय गुरुवर्य नामदेव महाराज शास्त्री यांनी सेलूच्या सप्त्यामध्ये एक वाक्य फार चांगलं सांगितलं. हे वाक्य की नाही, धार्मिक ज्याला धर्म कार्य करायचं असेल त्यानं लक्षात घेतलं पाहिजे. आपल्या हिंदू धर्माचं दुर्दैव असं आहे की आपल्यातले बरेच जण जे असतात ना, ते धर्माच्या नावाखाली आपल्यालाच लुटतात. आणि तुम्ही लुटणाऱ्याला धारीस गुण आहात. आपण लुटणाऱ्याला धारीस गुण आहे. खरा धार्मिक कोणाला म्हटलं पाहिजे माहित आहे? त्यानं जीवनामध्ये जे कमावलं, तो जो समाजाकरता लुटवतो ना, तो धार्मिक आहे. आम्ही लुटवतोय स्वतःला.
आज 21 वर्ष झाले. या 21 वर्षामध्ये आम्ही जे धर्माच्या माध्यमातून जे काही प्राप्त केलं ते तुम्हाला देतोय. तुकोबारायांनी आयुष्यभर जीवनामध्ये कोणतं कार्य केलं? त्यांना जी चव प्राप्त झाली होती, त्यांना जी टेस्ट प्राप्त झाली होती, ती टेस्ट त्यांनी सुद्धा प्राप्त केली आणि दुसऱ्याला सुद्धा दिली. सेवितो हा रस तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, घ्या रे चर पडू नका तू. आता आमची अडचण अशी आहे का आम्हीच उपाशी आहोत. आम्हीच उपाशी आहोत. मला नाही वाटत की धर्म कळला असेल आम्हाला. कळला असता तर आम्ही ही परिस्थिती केली नसती धर्माची. लोक म्हणतात की हे वेगवेगळे पंथ संप्रदाय वाढून राहिले आणि हे पंथ संप्रदाय वाढत असताना मग आपण काय करतोय बरं? आमच्यापाशी कमी काय आहे? बाकी धर्माकडे फक्त एक एकच ग्रंथ आहेत. आमच्याकडे काय कमी आहे? आमच्याकडे 4 वेद आहे, आमच्याकडे 6 शास्त्र आहेत, आमच्याकडे 18 पुराण आहेत, आमच्याकडे संतांचं इतकं मोठं वाङ्मय आहे. मग आमच्याकडे कमी काय आहे? कमी काय आहे? आमच्याकडे कमी एकच आहे, समज कमी आहे. समज कमी आहे. कीर्तनात काय ऐकलं पाहिजे याचीही अक्कल ज्यांना नाही त्यांना आम्हाला कीर्तन सांगावे लागतात. विठ्ठला विठ्ठला माझ्याकडे लक्ष द्या. बसू द्या, बसू द्या. त्यांना जिथं जायचं तिथे बसू द्या. द्या त्यांना विचारायला. या वयात सुद्धा कीर्तन ऐकावी वाटतात त्रास होत असल्यावरही. विठ्ठला विठ्ठला ऐका नीट. माझ्याकडे म्हणजे माझ्या बोलण्याकडे आणि माझ्याकडे लक्ष द्या. मी लक्ष देण्यासारखं आहे. जगद्गुरु तुकोबारायांचा जर विचार केला, धर्म का कळत नाही? का कळत नाही? समज नाही आमच्याकडे. समज निर्माण झाली पाहिजे. धर्म धर्म म्हणजे नेमकं काय हो आणि अधर्म अधर्म म्हणजे नेमकं काय? तर ती मोरारी बापूंनी फार चांगली गोष्ट एक सांगितली होती, ती मला सांगायची. एक राजा होता आणि त्या राजानं त्याच्या मनामध्ये इच्छा झाली का त्याचा जो दरबार आहे ना, त्या दरबारामध्ये जी भिंत आहे, एका भिंतीवर कृष्णाचा फोटो काढायचा आणि एका भिंतीवर कंसाचा फोटो काढायचा. मग त्यानं प्रधानाला सांगितलं आणि प्रधानानं सांगितल्यानंतर चित्रकार आला. तो चित्रकार खरंच चांगला होता आणि मग त्या चित्रकारानं सांगितलं की मी कृष्णाचाही फोटो काढून द्यायला तयार आहे आणि मी कंसाचाही फोटो काढून द्यायला तयार आहे, पण मला कृष्णासारखा जो कोणीतरी निष्काम असेल पोरगा, तो पोरगा भेटला पाहिजे. निष्काम तुमच्या राज्यातला जो कोणी असेल तो पाहून द्या. एक नुकताच जन्माला आलेला पोरगा होता, 1-1.5 वर्षाचा होता. फार चांगला पोरगा होता, कृष्णासारखा सावळा वगैरे होता आणि त्याला दिलं. त्या चित्रकारानं फार सुंदर चित्र काढलं कृष्णाचं आणि त्या राजाच्या त्या भिंतीवर काढून ठेवलं. राजा म्हणाला आता कृष्णाचं काढलं, आता कंसाचं काढायचं आहे. हा म्हणाला एकदम क्रूर माणूस जो तुझ्या राज्यातला असेल त्या क्रूर माणसाची माझी भेट करून दे. मी त्याला पाहिल, त्याच्या स्वभावाचा विचार करील, अभ्यास करील आणि नंतर कंसाचा फोटो काढील. बरेच वर्ष निघून गेले. म्हणता 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 एक 13-14 वर्ष झाले, पण कंसासारखा कोणीच सापडला नाही. तो आता आला असता तर मी तर भरपूर दिली असती त्याला. म्हणजे तो काळ होता, नाही सापडला. नाही सापडला तर शेवटी हा म्हणे तुझी जी जेल आहे, कारागृह, त्या कारागृहामध्ये कोणी असतील ना कैदी, एखादा जो क्रूर आहे, एकदम त्याच्यामध्ये कठोरता आहे, कोमलता नाही त्याच्यामध्ये, असा कोणीतरी आम्हाला दे.
19 वर्ष होत आलेली होती आणि एक व्यक्ती असा सापडला जो खूप क्रूर होता आणि त्या क्रूर व्यक्तीला पकडून आणलं. त्याच्यासोबत हा काही काळ राहिला. यानं कंसाचं सुद्धा तितकंच एक चित्र तयार केलं. खरंच ते फार कठोर होतं. विठ्ठला विठ्ठला मला जितका विक्षेप कराल तितकं नुकसान तुमचं होईल. बरं माझा प्रवाह निघून जाईल आणि मग पुन्हा प्रवाह जुळायला अडचण जाईल. ठीक आहे. असा ऐका, कुठं होतो आपण? कंस कठोर असतात, कंस क्रूर असतात. मग कठोर आणि क्रूरपणा कसा असतात त्याचा अनुभव सुद्धा देवानं आपल्याला लगेच देऊन दिला. विठ्ठला विठ्ठला ऐका. आणि ते बनवल्यानंतर खूप सुंदर चित्र होतं. आता ऐका, आता महत्वाचं देव म्हणू लागला, तो राजा म्हणू लागला, तुला इतके दिवस का लागले? म्हणे मला इतका क्रूर माणूस कोणी दिसला नाही. आता दिसला, हा दिसला. तो जो माणूस होता ना, ज्याचं चित्र काढून हे चित्र केलं होतं, त्या माणसानं सांगितलं, म्हणे चित्रकार दादा, काय तुम्ही मला ओळखलं? म्हणे का रे, का ओळखलं? म्हणे तुम्ही 19 वर्षापूर्वी एक कृष्णाचं चित्र काढलं होतं, तेव्हा तुम्ही एका लहान मुलाला भेटले होते. म्हणे हो, ते चित्र याच याच्यावर काढलेलं आहे. म्हणे तुम्ही ओळखलं का मला? कोण? मीच तो पोरगा होता. म्हणे काय, तू होता? हो म्हणे तूच होता. आणि आता मी कोणाचं चित्र काढलं? कंसाचं. तो तूच आहे. कंस किंवा कृष्ण बनणं हे आपल्याच हातात आहे. राम किंवा रावण बनणं हे आपल्याच हातात आहे. आणि विशेषतः सध्याचा काळ तर इतका विचित्र झालेला आहे का जे स्वतःला बुद्धिमान लोक समजतात ते बुद्धिमान लोक धर्मावर जास्त टीका करतात. उलट सांगू थोडं, राक्षस कोणाला म्हणायचं? कोणाला म्हणायचं? राक्षसाचा उलटा करा बरं. करा लवकर करा. राक्षसा त्याचं उलट करा. उलट तर लवकर करता आलं पाहिजे राजा, सरळ तर लवकर करता येत नाही. साक्षर लोक जेव्हा उलटे वागतात ना तेव्हा रावण जन्माला येतात. विठ्ठला विठ्ठला म्हणून रावण विद्वान होता. राम आणि रावणामध्ये फरक काय आहे? रावण विद्वान होता, राम विद्यावान होता. अजून सांगू, राम आणि रावणामध्ये फरक काय आहे? रावणाला ज्ञानाचा गर्व होता. रामामध्ये काय विशेष आहे माहित आहे? गर्व होऊ नये याच्याकरता जे ज्ञान लागते ते रामाकरता. का राम आमच्याकरता प्रिय आहे? 550 वर्षानंतर जेव्हा प्रभू रामाचं मंदिर जेव्हा अयोध्येमध्ये बनल्या गेलं तेव्हा आमच्या सगळ्यांना आनंद का झाला? आणि काही लोकांना एक वेगळं वळण पडलेलं आहे. मी जेव्हा आता बरीचशी हिंदू संमेलनं केली तेव्हा मला आमच्यातले दोघं चौघं म्हणाले, महाराज धर्माकरता इतकं काम करायची गरज आहे? म्हटलं संतांनी धर्माकरताच काम केलं. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी जेव्हा लिहिली आणि ती ज्ञानेश्वरी पूर्ण केली, त्याला ज्ञानेश्वरी नाव हे ज्ञानोबारायांनी दिलं नाही. ज्ञानेश्वरी हे नाव कोणी दिलं? वाचावी जनाबाईनं दिलं. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीचं ठेवलेलं नाव कोणतं आहे माहित आहे? किंबहुना तुमचे केले ते धर्म कीर्तन सिद्धी नेले, एथ माझे ते उरले
पायिकपण. माझं हा जो ग्रंथ आहे ना, याचं नाव आहे धर्म संकीर्तन. ज्ञानोबारायांनी धर्माकरता प्रयत्न केले. तुकोबारायांनी काय केलं? वाढता हा पुण्य धर्म केला, वाढता हा पुण्य धर्म केला, वाढता पुण्य धर्म केला, वाढता पुण्य धर्म केला. संसाराच्या नावे घालनिया शून्य, संसाराच्या नावे घालनिया शून्य, संसाराच्या नावे घालनिया शून्य. वाढता पुण्य धर्म केला, वाढता पुण्य धर्म केला, वाढता पुण्य धर्म केला, वाढता पुण्य धर्म केला. तुकोबारायांनी स्वतःचं अवतार कार्य सांगितलं. तुकोबाराय म्हणतात, मी काय केलं? वाढता हा पुण्य धर्म केला, वाढविले सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम. विठोबाचे ज्ञानोबारायांच्या तो ओव्या किती गोड आहे. तैसा स्वधर्म जरी लोपला, तरी सर्व सुखाचा थारा मोडला. जैसे दीपासवे हरपला, प्रकाश जैसा. महाराज धर्म 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 इतकं म्हटलं जाते. धर्म म्हणजे नेमकं काय? काय आहे धर्म? हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई हे धर्म आहे? नाही, ही एक जीवन पद्धती आहे. त्याला आपण धर्म असं नाव दिलं. धर्म दुसरा नसतोच, धर्म एकच असतो, एकच असतो. मग भगवान सुद्धा अवतार कशासाठी घेतात? धर्मरक्षावयासाठी अवतार घेसी आपुल्या पाळीसी. भक्तजना हे धर्म नेमकं काय आहे? धर्म धर्म म्हणजे नेमकं काय? आपणही म्हणतो देवधर्म करा, देवधर्म करा. मग काय आहे धर्म म्हणजे नेमकं काय? धर्म म्हणजे सांगू? सगळेजण इतक्या यानं ऐकून राहिले, त्याला वाटते बस आता धर्म म्हणजे काय माहीत पडते. मग एवढे वर्ष तुम्ही काय करत होते? स्वतःला धार्मिकच म्हणून घेत होते ना. मग घ्या ना कोणतरी एखाद्यानं उत्तर सांगा ना, धर्म म्हणजे काय? मी काही मुद्दे सांगतो, ते मुद्दे पक्के लक्षात ठेवा. धर्म ही बाह्य अंगाची वस्तू नाही. आपण समजतो ही आपली अडचण आहे. धर्म कशाला म्हणायचं? 3 गोष्टी लक्षात ठेवा. जे आमचं भय दूर करते तो धर्म, जो आमच्या अंतःकरणामधला भ्रम दूर करते तो धर्म, आणि जे आमच्या अंतःकरणामधला भेदभाव दूर करते तो धर्म. विठ्ठला आजची अडचण काय माहित आहे? धर्माच्या नावाखालीच जास्त घाबरवलं जाते. म्हणून तुम्ही मी भगवद्गीतेपेक्षा वेगळं बोलतोय असं समजू नका. मी भगवद्गीतेपेक्षा वेगळं बोलतोय असं समजू नका. भगवद्गीतेनं जी दैवी संपदा सांगितली त्याच्यामध्ये पहिली कोणती आहे? अभयम सत्व संशुद्धीर ज्ञान योगो व्यवस्थितो. भीती वाटत नाही, हा धर्म आहे. आत्ताच ज्यांचा बलिदान दिवस कालच आपण साजरा केला, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. 40 दिवसाच्या त्या यातना आमच्या डोळ्यापुढे उभ्या राहतात. त्यातल्या त्यात तो छावा चित्रपट पाहिल्यानंतर बऱ्याच जणाला ते वाटू लागले. पण मला एक मुद्दा मांडायचा आहे. ज्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी 40 दिवसापर्यंत त्या यातना सहन केल्या, आपण त्यांच्यासाठी काय करतो? काय करतोय आपण? मी एका जणाला प्रश्न विचारला होता, महाजन महाराज. त्यानं काय केलं? एका मुस्लिम परिसरामध्ये घर घेतलं. तर मी म्हटलं राजा कोणी घ्यायला तयार होत नाही, तू कसं काय घेतलं? त्यानं मला उत्तर काय दिलं होतं रेवतकर सर माहित आहे? तो मला एकच म्हणे जास्तीत जास्त झालं तर काय होईल? मॉमेडियन होऊन जाऊ. काय बोलला तो? धर्म बदलवणं इतकं सोपं आहे? ज्या धर्मामध्ये आम्ही जन्माला येतो,
महाराज काय विचित्र परिस्थिती आहे. काल परवाच एक आमदार विधानसभेत बोलला, तो धर्मचं विधेयक चालू होतं त्याच्यावर. अहो तुमची मुलगी दुसऱ्याच्या घरामध्ये धर्मामध्ये जात असेल तर जाऊ द्या ना. हे शब्द आम्ही ऐकलेत. हे शब्द आमच्या डोक्यामध्ये भिनत नाहीत का? जर ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, ज्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी या हिंदू धर्माच्या स्वाभिमानासाठी 40 दिवसापर्यंत त्या औरंग्यानं दिलेल्या ज्या वेदना आहेत त्या वेदना सहन केल्या, आपण फक्त त्या चित्रपटामध्ये पाहिल्यानंतर आपल्या डोळ्यामध्ये पाणी येते. त्यांना काय वाटलं असेल, पण त्यांच्या डोळ्यामध्ये जी भीती आहे ना ती भीती दिसत नव्हती. तो औरंग्या बोललाई, ए संभा, तेरी आंखों में डर क्यों नहीं दिखता, डर नहीं रहता. आणि जो खरंच धार्मिक असतो त्याला भीती वाटत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना भीती वाटला नाही, एवढा मोठा अफजल खान समोर होता. बाजीप्रभू देशपांडे यांना भीती वाटली नाही. का वाटली नाही? 300 लोकांनी मिळून एवढी मोठी पावनखिंड लढवली. ज्यांच्या अंतःकरणामध्ये भीती नाही ना त्यांनीच क्रांती केली. 23 वर्षाच्या वयामध्ये शहीद भगतसिंग आनंदानं फाशीवर जाण्याकरता तयार होतात, त्यांना भीती वाटत नाही. आमची तर अशी परिस्थिती आहे की आम्हाला कोणाची भीती वाटते. आमच्यावर सगळे राबच टाकणारे आहे. आणि लोकशाहीमध्ये काय झालं माहित आहे, हे गट इतके मोठे वाढत चालले का त्या भीतीपोटी आपण काही चांगलं करायचं मानसिकतेत नाही. भीती, आपण कशाला काय करायचं, आपण कशाला काय करायचं. तुकोबारायांना विचारलं, तुकोबाराय तुम्ही कुठं जाता हो, कुठं राहता तुम्ही? तुकोबारायांनी स्वतःचा पत्ता सांगितला, अभयाच्या जावे ठाया देवराया प्रतापी. सगळ्या जगाला मरणाची भीती वाटते, तुकोबाराय म्हणतात आम्हाला काहीच भीती वाटत नाही. मरण माझे मरोनी गेले, मज गेले अमर, मज गेले अमर, मज गेले अमर. मरण माझे मरोनी गेले, मज गेले अमर, मज गेले अमर, मज गेले अमर. मरण माझे मरोनी गेले, मज गेले अमर, मज गेले अमर. शब्द आम्ही सहज ऐकून जातो. आज आमचं दुर्दैव हे आहे, ज्या कथा कीर्तनाच्या माध्यमातून आम्हाला धर्म कळला पाहिजे, ज्या कथा कीर्तनाच्या माध्यमातून आम्हाला परमार्थ कळला पाहिजे, त्याच्याकडून आमची अपेक्षा काय आहे? आज आम्हाला राम कळला का? आज आम्हाला कृष्ण कळला का? आज आम्हाला हे देव का सोडावे वाटतात? आज आम्हाला हे आमच्या ज्या सांस्कृतिक खुणा आहे त्या सांस्कृतिक खुणा आम्हाला का टाकावं वाटतात? व्हॉट इज द रिझन? आम्हाला बाकी सगळं माहित आहे. आणि महाराज, सध्याचा काळ ते इतका विचित्र आहे, सध्याचा काळ ते इतका विचित्र आहे, आपल्याला साध्या साध्या गोष्टी माहित नाही, समज नाही राहिल्या. काळ काय झाला माहित आहे? आता एक फडसाहेब फार मोठं संशोधन झालं आणि त्यांनी युवा पिढीवर ते संशोधन केलं आणि त्या संशोधनामध्ये सिद्ध झालेलं आहे की कोणाचीच मानसिकता 15-20 सेकंदापेक्षा जास्त स्थिर राहत नाही. कोणाचीच मानसिकता. कारण की आम्ही त्या रीलमध्ये गुंतलेलो आहोत. 10-15 सेकंदाची आम्ही रील पाहतो आणि ती रील पाहिल्यानंतर तो विषय जर आमच्या चवीचा नसला, आमच्या टेस्टचा नसला तर आम्ही ते सोडून देतो. आज वाचन कुठे आहे? कुठे वाचन राहिलं? आज नाही राहिलं वाचन. आमच्याकडे काय कमी आहे? काय कमी आहे आमच्याकडे? कुठे आहे आमच्याकडे? कोणाला माहित? कारण काय याचं? कारण एकच आहे, समज नाही आहे. आणि एक वाक्य बोलू,
समझ समय पर आनी चाहिए. नाही तर अडचण काय होते, कळो येईल उपयोग काय आहे. आता विशेषतः मी तुमचा अनादर करतो असं समजू नका, पण विशेषतः ज्यांचे वय वाढत चाललेले असतात ना, त्यांचा अध्यात्माकडे ओढाही वाढतो. चांगली गोष्ट आहे, ठीक आहे, काही नसल्यापेक्षा ठीक आहे. पण ज्यांना शरीरामध्ये ताकदच राहिली नाही ते काय करतील हो? ते करतील काय? 16व्या वर्षी जर हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांना होते, तर आज आम्हाला 16वं वर्ष धोक्याचं का वाटते? शहीद भगतसिंग ज्यांना गुरु मानत होते, ती व्यक्ती करतार सिंग त्या काळामध्ये ती अमेरिकेमध्ये राहत होती. वयाच्या 19व्या वर्षी अमेरिकेतली महाग नोकरी सोडून ते भारत मातेकरता जीवन द्यायला तयार झाले. त्यांना 19व्या वर्षी ते सुचते. आम्हाला का नाही सुचत? का नाही सुचत? आम्ही गुंग कशामध्ये आहोत? आणि एक वाक्य अजून ऐका, धर्माचं रक्षण करण्याची तुमची पात्रता नाही आहे, धर्म तुमचं रक्षण करणार. आपली नाही, आपण कोण आहे? आपण आपलंच रक्षण नाही करू शकत. धर्माचं रक्षण करावं इतकं आपल्यामध्ये ताकद नाही आहे. आम्हाला धर्म का पाहिजे? आमचं रक्षण झालं पाहिजे. आज आम्ही परकीय विचारांच्या ओझ्याखाली दबलो आहोत. आज आमच्या संस्कृतीच्या खुणा आम्ही विसरलो आहोत. अजून एक गोष्ट बोलू, इतकं चांगलं वातावरण जर दक्षिणेमध्ये असतं ना, तर रामटेक काय राहिलं असतं तुमच्याही विचारात नसतं राहिलं. आज आम्ही हे सांभाळलंच नाही. आपला विदर्भ फार भाग्यवान आहे, पण आम्हाला जवळ राहण्यामुळं त्याची किंमत आम्हाला कळत नाही. किती सुंदर वर गेल्यानंतर किती सुंदर दृश्य आहे, किती सगळं चांगलं आहे. आणि प्रभू रामचंद्राच्या पाय जिथं पडलेले आहे, ठीक आहे, आता थोडस बदल घडत चाललेत, पण एवढे वर्षापर्यंत आपण काय केलं? त्याचं कारण आहे, आम्हाला धर्म नाही कळला, आम्हाला संस्कृती नाही कळली. आणि आम्हाला जर टिकायचं असेल, तुकोबारायांना विचारलं, महाराज तुम्हाला नेमकं तुमची अपेक्षा काय आहे? तुकोबारायांनी सांगितलं की मी जे काम केलं, आज गुढीपाडव्याचा दिवस आहे आणि गुढीपाडव्याच्या दिवशी बरेच लोक काय करतात? संकल्प करतात. हा अभंग म्हणजे संकल्प आहे. हा संकल्प सगळ्यांनी करा. आणि शब्द किती सुंदर वापरलेले आहेत. तुकोबाराय म्हणतात, आम्ही आयुष्यभर जो प्रयत्न केला तो धर्म रक्षावयासाठीच केला. पहिलं चरण धर्म रक्षावयासाठी, धर्म रक्षावयासाठी, धर्म रक्षावयासाठी, धर्म रक्षावयासाठी, धर्म रक्षावयासाठी, धर्म रक्षावयासाठी, हो धर्म रक्षावयासाठी, धर्म रक्षावयासाठी, हो करण्यासाठी आमचे वाचा बोलवे दानिके, हो वाचा बोलवे दानिके, करण्यासाठी करण्यासाठी वाचा बोलवे दानिके, हो वाचा बोलवे दानिके, हो धर्म
करणे आटी. मला मग रवी भाऊ म्हणत होते धर्म रक्षणासाठी का रक्षावयासाठी. मी मगा जे बोललो तुकोबाराय म्हणतात की इतकं आमची ताकद नाही का धर्माचं रक्षण आम्ही करा. रक्षावया ही नम्रता आहे आणि ह्या रक्षावयासाठी आम्ही प्रयत्न करतो. आटी म्हणजे प्रयत्न. आम्ही प्रयत्न करतो. पण महाराज नेमकं तुम्ही काय करता. तुकोबारायांनी नेमकं काय केलं. आता ऐका धर्म कशाला म्हणतो ते ठीक आहे. मी त्याचं तुम्हाला कार्य सांगितलं. धर्म तुम्हाला भयापासून दूर करते. धर्म तुम्हाला भ्रमापासून दूर करते. धर्म तुम्हाला भेदभावापासून दूर करते. पण नेमकं धर्म म्हणजे काय. रामाची भूमी आहे आणि रामकथेचा माझा विशेष अभ्यास म्हणण्यापेक्षा रामकथेची सेवा आहे. त्या रामायणामध्ये धर्माच्या भरपूर व्याख्या सांगितलेल्या. पहिली व्याख्या ऐका. धर्म न दूसर सत्य समाना आगम निगम पुराण वखाना. धर्म न दूसर सत्य समाना आगम निगम पुराण बखाना. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. कोणता धर्म आहे. पहिलं सांगितलं सत्यासारखा दुसरा धर्म नाही. आहे का आज आहे. ज्ञानोबाराय म्हणतात की माझी ज्ञानेश्वरी म्हणजे धर्म कीर्तन आहे. मग ज्ञानोबारायांना कोणीतरी विचारलं. कोणीतरी आज सुपीक डोक्याच्या माणसानं शंका उपस्थित केली की ज्ञानोबारायांनी भिंत कशी काय चालवली. ज्ञानोबारायांनी रेडा कसा काय बोलवला. ज्ञानोबारायांनी मेलेला माणूस जिवंत कसा काय केला. आजपर्यंत 750 वर्षामध्ये जे कोणाला करता आलं नाही ते ज्ञानोबारायांनी का केलं त्याचं कारण आहे. ज्ञानोबाराय स्वतःच सांगतात मी याच्याकरता तप केलं. आणि ते तप कोणतं आहे. माझ्या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प. तया फळाचे महादीप पातली प्रभो. खरं बोलणं महाराज खरंच आहे का. सत्य आहे. मला तर नवल वाटते. फार मोठं नवल वाटतं. मी कोणावर टीका करतो असं समजू नका. एक 5-7 महिन्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये 3 कीर्तनकाराच्या नावानं खूप गोंधळ झाला. का झालता माहित आहे. जिथं कीर्तनाची तारीख दिलेली होती तिथची पाडली आणि दुसरीकडं जास्त भेटले म्हणून तिथं दिली. आणि ते जिथची पाडली होती तिथच्या गावातल्या लोकांनी त्यांच्या नावानं सोशल मीडियानं गोंधळ केला. बरं हे खरंही होतं. हे खरंही होतं. तारीख कशासाठी पाडली. पैशासाठी. खोटं होतं काय. खरंही होतं. तरीही त्या माणसाची कीर्तनं बंद पडली का. पडली. चालूच आहे. लोक घेतातच. मग आपल्याला कोण पाहिजे. खरे बोलणारे पाहिजे का खोटे बोलणारे पाहिजे. वरतून लोक काय म्हणतात काय राजू काही खरं आहे का. अडचण कोणाची आहे. कोणाची अडचण आहे. कोणी त्याच्यासाठी प्रयत्न करत नाही. कोणी मला आत्ताच मी महाराजांना मग सांगितलं. मला एका जणाचा फोन आला काल. म्हणजे मला आमच्या इथे याचं कीर्तन आहे त्याच्यासाठी गायक मंडळी तुम्ही द्या. म्हणजे मी काय दलाल आहे का. मला अशा फालतू गोष्टीसाठी फोन नको करतो. एखाद्या साधूचं असतं तर दिलंही असते. म्हणजे मी काय एजंट आहे का याच्यात. काय उपयोग होईल यांचा ऐकून. का आमचा धर्म वाया चाललाय. आमच्या रामायणानं शिकवलं. आमच्या भागवतातला पहिला श्लोक आहे सत्यम परम. आमचा देव कसा आहे. कसा देव आहे. सत्य ज्ञानावंत गगनाचे प्रावर्ण. आम्ही जे भगवंताचं नाव घेतो ते नाव कसं आहे.
सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. त्या सत्यासोबत आमचा व्यवहार काय आहे? काय आहे? चुकीचा. शास्त्रात तरी महाजन महाराज काही काही ठिकाणी सूट दिलेली आहे. कोणाचा जीव वाटत असेल तो वाचत असेल तर खोटं बोला, लग्न होत असेल तर खोटं बोला, असे काही ठिकाणी दिलेले आहे. तुकोबाराय म्हणतात काहीच नाही. आज तुकोबारायांच्या शब्दाला त्या सत्याची ताकद आहे. आज आमच्या शब्दाला का ताकद नाही? काय फरक पडणार आहे ते? असत्यानं आमची वाणी दूषित झालेली आहे. तुकोबारायांचे शब्द आहे, जो वाणीनं सत्य बोलतो ना त्याला दुसरं काही करायची गरज नाही. खरे बोले तरी फुकासाठी जोडे हवी. मग सत्य हा जर धर्म आहे तर या सत्याला ग्लानी कशामुळे आली? स्वार्थामुळं. विठ्ठला आम्ही स्वार्थाच्या चिखलामध्ये लोळत आहोत. ज्यांनी या हिंदवी स्वराज्याकरता आपलं जीवन दिलं, 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये 750 वर्षाची गुलामगिरी मोडून टाकली, त्या छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना जेव्हा टिपू सुलतान सोबत दिली जाते ना तेव्हा आम्हाला काही वाटत नाही. का काही वाटत नाही? आम्हाला जातीपातीसाठी मोर्चे काढावे वाटतात, पण ज्यांनी आमच्या धर्माकरता आमचं जीवन वेचलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा तुलना टिपू सुलतान कोण आहे? ज्यानं 75,000 हिंदूला मारलं, ज्यानं 30,000 नायरांची कत्तल केली, तो टिपू सुलतान आहे. हे सुलतान वगैरे म्हणणंही बरं वाटत नाही, टिप्याच म्हणा. कोण आहे तो? त्याची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत, ज्यानं अधर्माच्या माध्यमातून जीवन वेचलं आणि ज्यांनी धर्माकरता आयुष्यभर आपलं जीवन वेचलं, त्याची आणि अधर्मक माणसाची तुलना होत असताना आपण काय करतोय? काय करतोय? आपल्याला काही घेणं देणं नाही. आम्हाला काहीही सोयर सुतक नाही. माझे शब्द नीट लक्षात ठेवा. हे सगळं का होतंय? आम्ही स्वार्थाच्या चिखलामध्ये लोळतोय. आम्हाला सत्याची किंमत नाही, आम्हाला धर्माची किंमत नाही, आम्हाला कशाचीच किंमत नाही. पैसे पैसे सत्ता स्वार्थ याच्यामध्ये आम्ही गुंग आहोत. दुसरा धर्म सांगू? ऐका, कोणता आहे दुसरा धर्म? परम धर्म श्रुती विदित अहिंसा परपीडा सम अघनगरीसा. परम धर्म श्रुती विदित अहिंसा परपीडा सम अघनगरीसा. राम सिया राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. बाकीचे बरेच देव झाले, आम्हाला राम का आवडला हो? राम का आवडला? आमच्या दृष्टीनं राम धर्माची मूर्ती आहे. तुकोबारायांनी सुद्धा वर्णन करत असताना देवाचं वर्णन केलं. धर्माची तू मूर्ती, धर्माची तू मूर्ती, धर्माची तू मूर्ती, धर्माची तू मूर्ती. पाप पुण्य तुझे हाती, पाप पुण्य तुझे हाती. मज सोडविला तारा, मज सोडविला तारा. पाप पुण्य तुझे हाती, पाप पुण्य तुझे हाती. मज सोडविला तारा, मज सोडविला तारा. राम धर्माची मूर्ती आहे. मी सत्य धर्म सांगितला. राम वनवासामध्ये कशासाठी गेले? आपल्या वडिलाचे शब्द सत्य झाले पाहिजे याच्याकरता राम वनवासामध्ये गेले. महाराज, आपण काय करतो? आई वडिलाची सेवा करणं हा धर्म आहे.
आज मला तर वाटते राम जे आहेत ना ते राम सुद्धा त्यांना विचार पडत असेल की या देशामध्ये आम्ही कोणता आदर्श देऊन गेलो. आज आमचे मायबाप कुठे आहे? आज मला आठवते माझे आजोबा माझा हात पकडून मला मंदिरामध्ये घेऊन जायचे हरिपाठाला. त्या मंदिरामध्ये हरिपाठ करता करता आज मी व्यासपीठावर कीर्तनकार म्हणून उभा झालो. आजोबा आहे कुठे? आजी आहे कुठे? कुठे नाही राहिले. घरामध्ये आजी आजोबा राहिले नाही. आम्हाला आजी आजोबाचं ओझं झालं. ज्या देशामध्ये स्वतःच्या वडिलाचे शब्द खरे करण्याकरता प्रभू रामचंद्र आनंदानं वनवासाला जातात, त्या देशामध्ये आम्हाला आईबापाचं घरामध्ये ओझं वाटतं. फार वाईट परिस्थिती. आज काल परवाच एक प्रकरण पाहिलं. आमच्या बापाला काही कळत नाही. आम्ही आमच्या मनानं जे करायचं ते करू. आमचा स्वैराचार वाढत चालला. आमचा स्वच्छंदपणा जो आहे त्या स्वच्छंदपणामुळं आमचं जीवन जे आहे ते जीवन अधोगतीकडे जातंय. आज जेव्हा आम्ही समाजामध्ये फिरतो, आम्ही रोज वेगवेगळ्या गावामध्ये जातो, वेगवेगळ्या गावामध्ये वेगवेगळे अनुभव आम्हाला येतात. वेगवेगळे मायबाप आमच्यापाशी येतात. ते मायबाप आम्हाला सांगतात. ते सांगत असताना आम्ही काय उत्तर द्यावं त्यांना? ज्या देशामध्ये धर्म प्रधान मानला गेला, ज्या देशामध्ये संस्कृती मुख्य मानली गेली, त्या देशामध्ये आज अविवेक निर्माण झालाय. त्या देशामध्ये आज अधर्म निर्माण झालाय. आम्हाला कोणाला काही त्याचं सोयर सुतक नाही. आम्ही मनोरंजनात गुंग आहोत. आम्ही आमच्या आयुष्यामध्ये गुंग आहोत. आणि आज आम्ही जर जाग झालो नाही, आमची काय परिस्थिती? अहिंसा वाढत चालली. जुन्या काळामध्ये कोणाच्या शरीरामधला रक्ताचा कण जर पडला ना त्या माणसाला वेदना होत होत्या. आज एकमेकाची डोकी फोडली जातात. हा देश कोणता आहे? आज तुकोबारायांना धर्म स्वरूप मानतो आम्ही. ते तुकोबारा एकदा जात असताना थोडं ऊन पडलं म्हणून एका झाडाखाली बसले. त्या झाडाखाली बसल्यानंतर त्या झाडावरचा पक्षी उडून गेला. तुकोबारायांना वाईट वाटलं. माझ्या येण्यामुळं पक्षाला उडून जावं लागलं. अहो, आपल्या येण्यामुळं पक्षी उडून गेला तर ज्यांचं अंतःकरण द्रवित होते त्याच महाराष्ट्रामध्ये आम्ही ग्रहणाच्या दिवशी मांस मच्छा खातो. काय तुकोबाराय आम्हाला आशीर्वाद देते? कुठे कुठे हिंदू राहिलाय? कुठे समाज राहिलाय? काही प्या, काहीही खा, याच्यामध्ये आम्ही गुंग आहोत. अहिंसा. आमच्या जेवणामधले पदार्थ, महाराज लग्नाला जाणं पाप झालं. पाप झालं लग्नाला. अजून आपल्याकडं ते आलं नाही. नाशिक पासून समोर आहे. तुम्ही लग्नामध्ये जर गेले ना ते नॉनव्हेजच वाटतात ते तुम्हाला. मी आमच्या 2 नातेवाईकाच्या लग्नात गेलो नाही. ते म्हणे महाराज तुम्हाला या लागते. म्हणजे मी नाही येत बाबा, तू मर तिकडं. काही खा, मरा लेको तुम्ही, आम्हाला काय करायचं? काही दिवसानं तुम्ही काय कराल? अहिंसा. अहिंसा. हा देश इतका चांगला आहे हो, इतका चांगला. मला तर या भारताचा इतका स्वाभिमान वाटतो. आणि मी देवाला म्हणतही असतो, देवा मुक्ती तर पाहिजे नाही, पुन्हा जन्म देजो तो भारतातच देजो, आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रातच देजो. बाकी राष्ट्र केवळ राष्ट्र आहे, हे महाराष्ट्र आहे. कारण की या महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबाराय तुकोबारायासारखे संत आहे. आणि अजून एक वाक्य बोलू, ज्ञानोबाराय तुकोबारायासारख्या संतांना सोडून दुसरीकडे जाणं हेच तुमच्या जीवनातलं सगळ्यात मोठं पाप आहे. कोणाच्या मागं जावं हे तर कळावं. कोणाच्या मागं जावं? तुकोबाराय म्हणतात की आम्ही ज्ञानोबारायाच्या मागं गेलो. मार्गी बहुत याची गेले, साधू संत नका जाऊ आडराने, ऐशी गरजती पुराणे. ज्यांच्याकडे फिलॉसॉफी नाही, ज्यांच्याकडे तत्वज्ञान नाही, त्यांच्यासोबत जाऊन काय करता? ते तुमच्या संसारातल्या समस्येचा गैरफायदा घेतात आणि तुम्हाला प्रभावित करतात. दुसरं काय आहे त्यांच्यापाशी? जे मी मगा बोललो, धर्म तुम्हाला भयभीत करतो.
या लोकांपासून दूर राहा. या लोकांच्या मागं भयभीत करतो तो धर्मच नसतो, जो अभय देतो तो धर्म असतो. आमच्या ज्ञानोबारायांनी सांगितलं, आमच्या तुकोबारायांनी सांगितलं, अरे जीवन चांगलं जगा. आणि आज आम्ही शब्द वापरू तुकोबारायांना अवतार कार्य करत असताना काय करावं लागलं? काय करावं लागलं? उजरा वया आलो वाटा, खरा खोटा निवाडा. खरं काय खोटं काय, आज आम्हाला जे खोटं आहे ते खरं म्हणून सांगितले आहे. फसतो आम्ही आणि वरच्या लेवलनं फसवणं चालू आहे. जर सीता फसते तर तुम्ही कोण आहे? विठ्ठल आहे, विठ्ठल. जो रावण होता त्या रावणाला सीता कोण समजली? साधू समजली आणि त्याला बसायला पाठ टाकला. हो, आजही आपण बऱ्याच रावणाला बसायला पाठ टाकून राहिलो. काय धर्म कळेल आम्हाला? कसा कळेल सांगा ना. मला तर फार वाईट वाटते. धर्म संस्कृती टिकवण्याकरता जिथं पिढी तयार केली जाते ते आमच्या महाराष्ट्राचं नाही, जगाचं वैभव म्हणजे अलंकापुरी. आज त्या अलंकापुरीमध्ये 2-3 महिन्यात एखादी बातमी चुकीची कानावर येतच राहते. अशी जर परिस्थिती होत असेल तर अपेक्षा काय करायची? उद्या आमच्या ज्यांना वाटत असेल की आमचा मुलगा सुद्धा धर्म कार्य करण्याकरता गेला पाहिजे, त्यांनी आपली मुलं पाठवायची कुठं? कुठे पाठवायची? आज सगळीकडे फार मोठं अनाचार अत्याचार चालू आहे. याच्यातून आम्हाला वाचवणारा कोण आहे? याच्यातून आम्हाला वाचवणारे फक्त संत आहे. पण ते संत कोण आहे हे ओळखण्याची आमच्याकडे बुद्धी नाही. पण संत कोण आहे? ज्यांच्या जीवनामध्ये सत्य आहे ते संत आहे, ज्यांच्या जीवनामध्ये अहिंसा आहे. ज्ञानोबारायांना इतका त्रास दिला, ज्ञानोबारायांना इतका त्रास दिला. ते जे ज्ञानोबाराय आहेत ना, ते ज्ञानोबाराय कोणाला उलटून बोलत नाहीत. आमची मुक्ताबाई त्या ज्ञानोबारायांना थोडासा राग आला होता, कोणाला बोलत नाही, आतमध्ये खोलीमध्ये कोंडून घेतलेला आहे. ती मुक्ताबाई जी आहे ना, ती मुक्ताबाई ज्ञानोबारायांना सांगते, अहो बाबा, अहो दादा, अहो दादा, अहो दादा, तुम्ही कोण आहात? योगी पावन मनाचा, 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 योगी पावन मनाचा. काही अपराध जनाचा, 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 काही अपराध जनाचा. रागे झाले वंदे विश्वा, 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 रागे झाले ती मुक्ताबाई ज्ञानोबारायांना समजून सांगते, दादा तुम्ही माऊली आहात, तुम्ही योगी आहात. अहो साहे अपराध जनाचा सहन केल्याशिवाय कोणी साधू बनत नाही. ज्यांनी सहन केलं त्यांच्यामध्ये अहिंसा होती.
ताकद नव्हती असं समजू नका. अहो, ज्यांनी शब्द वापरल्यानंतर जड भिंत चालते, ज्यांनी शब्द वापरल्यानंतर ज्याला अक्कल नाही तो रेडा वेद बोलतो, आणि ज्यांनी शब्द वापरल्यानंतर मेलेला माणूस जिवंत होतो, त्यांनी शब्द वापरले असते तर लोक उभे भेटले असते. शब्दामध्ये इतकं सामर्थ्य असूनही त्यांनी लोकांना पेटवलं नाही. त्यांनी एक काम केलं, त्यांनी ज्ञानाच्या माध्यमातून त्यांच्या आतमध्ये असणारं जे अज्ञान होतं ना, ते अज्ञान जाळलं. याला ज्ञानोबा राय म्हणतात. हे संत पाहिजे आम्हाला ते तुकोबा राय पाहिजे की ज्या रामेश्वर शास्त्रीनं अभंग बुडवायला लावले होते, त्याच रामेश्वर शास्त्रीला क्षमा केली. ज्या मंबाजी बुवानं काठीनं मारलेलं होतं, त्याच मंबाजी बुवाचे हातपाय दाबून दिले. तुम्ही मला मारलं, तुम्हाला वेदना झाल्या असेल. धर्म असा घडत असतो, धर्म असा मोठा होत असतो. ही अहिंसा हा धर्म आहे. आज कुठे आहे? आज एकमेकाची डोकं फोडणं चालू आहे. मला या देशाचा अभिमान वाटतो. या देशानं कधी साम्राज्यवादाची भूमिका घेतली नाही. आज छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंसा केली असं आपण नाही म्हणू शकत. छत्रपती शिवाजी महाराजांनी वध केला. कशासाठी केला? धर्मासाठी केला. आज कृष्ण परमात्म्यानं अर्जुनाला युद्ध करायला लावलं. ते युद्ध कशासाठी करायला लावलं? कोणत्या तरी राज्याच्या गादीसाठी युद्ध करायला लावलं नाही. युद्ध करायला लावलं धर्माला त्रास होता कामा नये आणि अधर्माचा विजय होता कामा नये. का करायला लावलं? आज धर्म टिकला पाहिजे. धर्म टिकला तर संस्कृती टिकेल. धर्म टिकला. मला काका मगा म्हणत होते, आमचे काका दहापुते काका, ते मगा म्हणत होते की तुमच्या काकूनं ते बरोबर सगळं साहित्य याच्यात टाकून दिलं. खूप करते हो म्हणे आमच्यासाठी. का करते माहित आहे? ती धर्मपत्नी आहे. आताचे का करत नाही? आता कॉन्ट्रॅक्ट आहे, लिव्हिन, पटलं तर राहू नाही तर सोडून देऊ. मगाजी मी सुरुवात केली होती की तुम्हाला धर्माची गरज काय आहे? पैशानं सुविधा मिळतात, धर्मानं सुख मिळते. पैशानं श्रीमंती मिळते, धर्मानं समाधान मिळते. पैशानं मनोरंजन विकत घेता येते, धर्मानं आनंद मिळतो. आज कोणत्याही धार्मिक माणसाचा चेहरा बघा, कोणत्याही आध्यात्मिक माणसाचा चेहरा बघा, त्याच्या चेहऱ्यावर चमक आहे. ती चमक पावडरची क्रीमची नाही आहे. कशाची चमक आहे ती? ती चमक आचरणाची. आणि एक वाक्य निश्चित लक्षात घ्या, धर्म टिकतो फक्त आचारामुळे. उच्चार सगळेच करतात, धर्माचे विचारही सगळेच मांडतात, धर्म टिकतो आचारामुळे. आणि आमचा आचार बिघडत चालला. तुकोबारायानं तो इतकं सुंदर सांगितलं, तुम्हाला तुमचं जीवन चांगलं करायचं असेल ना, दोनच काम करा. तो अभंग तर प्रज्वल लक्षात ठेव. प्रज्वल शब्दाचा अर्थ काय होतो माहित आहे? उज्ज्वल, ढवळता. आमचं आयुष्य उज्ज्वल कधी होईल, आमच्या आयुष्यामध्ये शुभ्रता कधी येईल, त्याच्याकरता फक्त दोन काम कर. इतुले करी भलत्या परी, इतुले करी भलत्या परी, परद्रव्या परनारी, परद्रव्या परनारी, कांडोनी अभिलाषांतरी, कांडोनी अभिलाषांतरी, वर्ते व्यवहारी सुखरूप, वर्ते व्यवहारी सुखरूप,
आज मोठे मोठे ऋषीमुनी होऊन गेले, पण ते याच्यामध्ये गुंतले होते. आज जगद्गुरु तुकोबारायांना डाग लागला नाही, विश्वामित्राला डाग आहे. विश्वामित्राचं मंदिर नाही आहे, तुकोबारायांचा महिमा आज मावत नाही. ज्ञानोबारा अभिमानानं सांगतात, जन्मतेनी प्रसंगे स्त्री देह शिवनेची नाही अंगी. हा भारतीय स्वाभिमान आहे, ही भारतीय संस्कृती आहे, हा धर्म आहे. स्वामी विवेकानंद का मोठे झाले? का मोठे झाले सांगा ना. आज ज्यांचं नाव भगवत भक्तीचा आचार्य म्हणून घेतलं जाते ते हनुमंतराय का मोठे झाले? जीवनामध्ये संयम आहे, संयम म्हणजे धर्म आहे. मग आम्ही एक चांगला ऐकत होतो, मोरारी बापूंना कोणतरी प्रश्न विचारला, बापू ब्रह्मचारी ने कौन सी लंगोटी पहननी चाहिए? ब्रह्मचारी व्यक्तीने कौन सी लंगोटी पहननी चाहिए? मोरारी बापू म्हणू लागले, अरे भाऊ मी गृहस्थ माणूस, मला कुठे विचारतो? पण मला विचारलंच आहे तर एकच, ब्रह्मचार्यानं एकच लंगोटी घातली पाहिजे, त्याचं नाव आहे संयम. ती घातली पाहिजे की नाही पाहिजे हे जाऊ द्या तिकडे, पण संयम त्याच्यामध्ये असला पाहिजे. काय संयम आहे हो आपला? इंद्रियाची गुलाम झालो आपण. इंद्रिय जाऊ द्या, मोबाईलची गुलाम आहो आपण. इंद्रिय तर फार दूरची गोष्ट आहे. जे मोबाईलवर विजय प्राप्त करू शकत नाही ते इंद्रियावर काय विजय प्राप्त करतो? हे तरुण पिढी तर इतकी आहारी गेली त्याच्यावाल्या. 5 मिनिटं झाले का? बरेच देश विचार करून राहिले का मोबाईल वापरायचं वय निश्चित केलं पाहिजे. आता आम्हाला यंत्रानं गुलाम केलं. आणि ज्यांनी धर्माने जीवन जगलं त्यांना यंत्राला गुलाम वगैरे जाऊ द्या, त्यांनी देवाला गुलाम केलं. ही ताकद आहे. म्हणून धर्म रक्षावयासाठी करणे आठी आमासी. पण महाराज, धर्म कळतो कशानं आणि धर्म करण्याकरता आम्हाला काय केलं पाहिजे? दुसऱ्या चरणात वाचा बोलो वेदनिधी, वाचा बोलो वेदनिधी, वाचा बोलो वेदनिधी, वाचा बोलो वेदनिधी, वाचा बोलो वाचा बोलो वेदनिधी, वेदनिधी वाचा बोलो वेदनिधी, वेदनिधी वाचा बोलो वेदनिधी. करू चांदी केले ते, करू चांदी केले ते, वाचा बोलो करणे आठी आमासी. याच्याकरता आम्हाला प्रयत्न केले पाहिजे. पण त्याच्याकरता काय केला? वाचा बोलू वेदनीती, करू सक्ती केले ते. आधार कशाचा घ्यायचा? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आम्ही या धर्माकरता, या धर्माचं रक्षण करण्याकरता आम्ही शब्दाच्या माध्यमातून प्रयत्न करतो. तर आम्ही हे शब्दाच्या माध्यमातून प्रयत्न करत असताना आम्ही आमच्या वाचेनं काय बोलू? वाचा बोलू वेदनीती. तुम्ही म्हणसाल महाराज आम्हाला कुठे वेद कळतो? वेद कोणाला कळतो?
आमच्याकरता वेद काय आहे ऐका. आणि आज आपल्या धर्मग्रंथाविषयी बरेचसे गैरसमज आहे, फार मोठे गैरसमज. धर्म काय करतो? आज जर आमच्या भगवद्गीतेचा विचार केला तर भगवद्गीतेनं आम्हाला चातुर्वर्ण सांगितला. चातुर्वर्ण मया सृष्ट गुणकर्म विभागशा. मग ज्यांनी सनातन परंपरेवर, वैदिक परंपरेवर जातीभेदाचे आरोप केले त्यांना गुणकर्म विभागशा हा शब्द दिसत नाही का? धर्म काय करतो? धर्म आम्हाला ब्राह्मणही बनवतो. ब्राह्मण केव्हा बनवतो? जेव्हा आम्हाला शास्त्र अध्ययन करण्याकरता धर्म शिकवतो तेव्हा धर्म आम्हाला ब्राह्मण बनवतो. धर्म काय करतो? धर्म आम्हाला क्षत्रिय सुद्धा बनवतो. आपल्या स्वतःच्या संरक्षणाकरता जेव्हा ताकद निर्माण केली पाहिजे हे जेव्हा आम्हाला धर्म शिकवतो तेव्हा आम्हाला क्षत्रिय सुद्धा बनवतो. तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही आता तो अहिंसा सांगितली. क्षत्रिय कोणतं? दुसऱ्याला मारण्याकरता नाही, स्वतःचं संरक्षण करण्याकरता. तुकोबारायांना अहिंसा मान्य नाही बरं. नाही तर भले तरी देऊ काशीची नाठाळाची माती, कधी कधी पताका उलट्या करता आल्या पाहिजे तेव्हा धर्म टिकणार आहे, तेव्हा टिकणार आहे. मला तर फार कधी कधी नवल वाटते. कोण आहेत तुकोबाराय? कोण आहेत ते? तुकोबाराय म्हणतात बळीयाचे अंकित. आम्ही ताकदवान आहोत, आम्हाला दुबळे समजू नका. झुंजार ते एक, ज्यांचं रक्त गरम असते ना ते क्रांती करतात. थंड्या रक्तावाले काही कामाचे नसतात. विठ्ठल रामायणामध्ये गंधमादन नावाचं राक्षस माकड आहे. तो कुंभकर्ण जेव्हा मारायला आला ना तर त्याला असं पकडलं. असं पकडल्यानंतर त्याचा वास येत होता. वास आल्यानंतर त्याला सांगितलं म्हणे हे काय तुझा वास खूप सुंदर येऊन राहिला, एक काम कर, काय फक्त इतकं म्हण का मी रावणाचा आहे, मी तुला सोडून देतो. त्या गंधमादनानं काय म्हटलं होतं माहिती आहे? तो गंधमादन म्हणू लागला म्हणे हे कुंभकर्णा मी रावणाचा आहे हे म्हणून जगण्यापेक्षा मी रामाचा आहे हे म्हणून मी मरण पसंत करेल, पण मी पलटी मारणार नाही. पलटी मारणाऱ्याने ऐका, रामाचा आहे हे म्हणून जगण्यामध्ये आनंद आहे. हो, हिंदू धर्माचे आहो, सनातन परंपरेचे आहो, ज्ञानोबाराय तुकोबारायांची लेकरं आहो हे म्हणून जगण्यात आनंद आहे. काय थोडी नाही तरी काय थोडी स्वान सुकरे काही नाहीतरी पक्ष काय मला आता काही शब्द बोलावे वाटत नाही. भक्तिविन पशु सटविने कैसा. काय उपयोग आहे या लोकांचं? जगणं काय? जगणं आहे. ज्ञानोबाराय म्हणतात अरे आम्हाला जर निजस्थान प्राप्त करायचं असेल तर आम्हाला भक्ती मार्गामध्ये जावं लागेल. झडझडोनी वहिला निग ये भक्तीचे वाटे लाग, जीवा पावशी अव्यंग निज धाम माझे. आमच्या जीवनामध्ये कोणती भक्ती आहे हा विचार आम्हाला करावा लागेल. मी कशासाठी बोलतोय हे? आमच्यामध्ये सामर्थ्य असलं पाहिजे. आमच्या शास्त्राने आम्हाला शिकवलं. याच्याकरता काय करावं लागेल? वाचा बोलू वेदनीती. आमच्या दृष्टीनं ज्ञानेश्वरी म्हणजे वेद आहे आणि आमच्या दृष्टीनं जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा म्हणजे वेद आहे. गाथा आणि ज्ञानेश्वरी सोडून परमार्थ कसा करावा हे दुसऱ्याला विचारू नका. आणि सगळ्यात मोठी गोष्ट सांगतो, कोण्या व्यक्तीच्या मागं लागू नका. व्यक्तिपूजक जितके तुम्ही बनत जाल ना तितके तुम्ही गुलाम व्हाल. हे वाक्य निश्चित लक्षात ठेवा. हे ऑन रेकॉर्ड बोलतोय मी. उद्या कदाचित याच्या क्लिपा वगैरे बनणारच आहे. ऑन रेकॉर्ड बोलतोय. काय इतकं बोलतोय? काय इतकं बोलतोय? या धर्मानं आम्हाला मोठं केलं.
आज विशाल बडे कोण आहे? बोरी गावामध्ये जन्माला आलेला एक पोरगा आहे, पण आज या वारकरी धर्मानं मला मोठं केलं. या वारकरी धर्मानं आज मला महाराष्ट्रामध्ये ओळख प्राप्त करून दिली. त्या वारकरी धर्माकरता आपले शब्द वेचणं ही माझी जबाबदारी आहे, हे माझं कर्तव्य आहे. आज आम्हाला लोक का मोठं म्हणतात? आमच्या अंतःकरणात ही गोष्टी रुताव्या नाहीत का? मी जेव्हा कोणाच्या घरी जातो, लहान गरीब घरातले लोक असतात हो, की आई जी आहे ना, आपल्या पोराला जे खायला देत नाही ना, ते महाराजाला खायला देते. पोराला देत नाही. बाबा आपल्या इथं महाराज येणार आहे, आपल्या इथं महाराज येणार आहे. त्या महाराजाला जर एखादा सामान्य माणूस इतका आदर देत असेल, इतका सन्मान देत असेल, त्यानं धर्माकरता प्रामाणिकपणानं जर जगला ना, तच तो महाराज कामाचा आहे. तुम्हाला काय कळेल? काय कळेल? आणि मग कळल्यानंतर काय होते? आम्ही व्यक्तिवादी बनत चाललो. आणि मग व्यक्तिवादी बनता बनता आपल्या हिंदू धर्माचं एक फार मोठं दुर्दैव आहे. आमच्याकडे वेगवेगळे पंथ संप्रदाय वेगवेगळे असतील, हे ठीक आहे, पण आम्ही धर्म मोठा करण्याकरता प्रयत्न केला पाहिजे. आमचा ग्रुप मोठा करून काही फायदा होणार नाही. धर्म का टिकत नाही? आज रोज एका जिल्ह्यात एक पंथ निर्माण होतो, संप्रदाय निर्माण होतो, काही निर्माण होतो. प्रत्येक तालुक्यात 10 संत आहेत. कोणाची दुकानं चालतात? कोणाची दुकानं चालतात? आम्हाला थोडंसं सोयर सुचत नाही, काहीच नाही. एका गावामध्ये तर ठाकरे साहेब महाशिवरात्रीच्या दिवशी पंगत केली. महाशिवरात्रीच्या दिवशी पंगत केली जेवणाची, आणि त्या महाराजानं त्याला काहीच म्हटलं नाही. का म्हटलं नाही? त्याला वाटलं याले जर काही म्हटलं तर पुढच्या वर्षी आपल्याला बोलवणार नाही. मग एकादशीच्या दिवशी पंगत कर, महाशिवरात्रीच्या दिवशी पंगत कर, काही कर, काही कर, काही कर, आणि आम्हाला काही घेणं देणं नाही. पण या परिस्थितीमध्ये आमचा स्वाभिमान जर जिवंत असेल तर आम्ही धर्माकरता प्रयत्न करतो. मी बऱ्याच ठिकाणच्या रामनवमीच्या दिवशीचे काले बंद केले, बऱ्याच ठिकाणचे बंद केले. समोरचा काय करेल नाही पटलं तर आपल्याला बंद करू, पण आपण तर त्या पापाचे भागीदार होणार नाही ना. काहीही केलं जाते आणि कोणी कोणाला बोलायला तयार नाही. मला तर फार वाईट वाटते. आणि माझी विनंती आहे, या सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हीच ऐकता असं नाही, पूर्ण महाराष्ट्र ऐकतो. आळंदीमध्ये कोणीतरी काहीतरी कठोरपणा आणला पाहिजे. माऊलीची भूमी आहे हो, त्या माऊलीच्या भूमीमध्ये स्वतःच्या लेकराला खायला देत नाही. ती माधुगिरी ज्ञानेश्वरी गाथ्याचा अभ्यास करणाऱ्या पोरांना दिली जाते, विद्यार्थ्यांना दिली जाते. हे जे धंदेवाईक आले ना, यांच्यावर कोणीतरी जरब बसवली पाहिजे. म्हणून साधू जन्माला येत नाहीत आता. आणि सगळ्यांनी प्रयत्न करावा याच्यासाठी. आयोजकांनी प्रयत्न करावा, गायक लोकांनी, वादक लोकांनी, सगळ्यांनी प्रयत्न करावा. चुकीचा माणूस येत असेल तर क्लिअर सांगावं आयोजकांनी, याला इथं बोलवू नका. तुम्हाला माहित आहे तो व्यभिचार करतो तरी तुम्ही त्याचं कीर्तन घेता. तुम्हाला माहित आहे तो खोटं बोलतो तरी तुम्ही त्याचं कीर्तन घेता. तुम्हाला माहित आहे त्यानं बाई पळून नेली तरी तुम्ही त्याचं कीर्तन घेता. तरी आणि वरून मग आपणच बोलायला तयार होतो की नाही बाबा हे धर्माचं काही खरं नाही, धर्माचं काही खरं नाही. याच्याकरता जबाबदार कोण आहे? मग बोलत असताना आमचे महाजन महाराज म्हणाले, आता म्हणे बोधे बाबासोबत तुम्ही होते तेव्हा जात होते, आता कधी जायची कुठं गायक वादक म्हणून जायची परिस्थिती येत नाही. देवाची कृपा आहे. यांच्यावर तर फार वाईट परिस्थिती आहे. यांना कोणाची साथ करावी लागते. बिचारे साधारण असतात म्हणून बोलू शकत नाही कोणाला काही, पण बोलायची परिस्थिती आहे बरं. नाही तर उद्या तुम्हाला कोणाच्याही कीर्तनामध्ये काहीही करावं लागेल. आणि काळ असा विचित्र येत गेला तर आम्ही धर्म कसा सांभाळायचा? आज आमच्या नाथ महाराजांनी सांगितलं कीर्तन कशी करायची, आम्हाला कळत नाही. लोकांच्या सुद्धा अभंग पाठ आहे, सगुण चरित्रे परम पवित्रे, कळत नाही आम्हाला. लोकांना सुद्धा कळलं पाहिजे. तुकोबाराय म्हणतात की मी अभंग कशासाठी केले? हितावरी यावे कोणी बोललो या भावे, नव्हे
नव्हे विनोद उत्तर जनरंजावयाचा. मी लोकांनी हितावर यावं याच्याकरता मी शब्द वापरले. आणि त्या तुकोबारायांचे शब्द घेऊन आम्ही कशा करता शब्द वापरतोय. वाचा बोलू वेदनीती करू संगती केले जे. तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये देव यायचा, नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये देव यायचा. आम्ही विचार करा आमच्या कीर्तनात कोण येतंय, कोण येतंय, बदल काय होईल, परिवर्तन काय होईल. कीर्तन किती झाले. काल आमच्या शास्त्री महाराजांनी फार सुंदर वाक्य वापरलं. ते म्हणे मी का कीर्तन देत नाही. त्याचं कारण आहे मला ज्ञानेश्वरीनं अजून तृप्ती पाहिजे तशी दिली नाही. मी काय लोकांना सांगू. जर इतका शिकलेला माणूस म्हणतो मला तृप्ती झाली नाही, मी काय देऊ. अरे आज तर महाराष्ट्रामध्ये चुकीची ज्ञानेश्वरी सांगणाऱ्याच्या कीर्तनाला गर्दी करतो. चुकीचे अभंग सांगितले जातात. ते सोशल मीडियावर व्हिडिओ येतात ना, मला नवल वाटते. ते कोणाला तरी एक आलता त्याला महायोगपीठही नाही म्हणता येत. बरं नाही येत तर म्हणू नको ना. कोण सांगितलं तुला म्हणायला. मला तर ऐकणाऱ्याची कमाल वाटते. मला काल एक पोरगा काय म्हणे, रेवतकर साहेब म्हणे दादा तुम्ही आमच्या गावाला कीर्तनाले आले नाही. म्हटलं कीर्तनाला येऊन करू काय, येऊन करू काय. आणि मी ते शास्त्रीजीचं कीर्तन ऐकत चाललो होतो. ते म्हणे मग तुम्हाला कीर्तन ऐकायची गरज काय. म्हटलं मोठ्याची ऐकली तर आपल्या डोक्यात असलेली हवा निघून जाते. कारण की ज्यांना काही समजत नाही ते आपल्याला मोठे समजतात. मग आपण खरंच मोठे आहोत आणि आपली काय लेवल आहे ही जर कळायची असेल तर मोठ्याचं ऐकलं पाहिजे. आज अडचण काय झाली, प्रत्येक जण स्वतःलाच मोठा मानतो. मी त्याच्यातच आहे. विशाल बडे विठ्ठला विठ्ठला. ज्ञानोबारायांनी काय केलं. ज्ञानोबारायांनी जीवनामध्ये सत्याचा आग्रह केला, आम्ही करू संगती केले. ज्ञानोबारायांनी जीवनामध्ये प्रेम वाटलं. नाथ महाराजांनी सांगितलं भक्ती प्रेमाविन ज्ञान नको. आम्ही काय केलं पाहिजे. आमचे मोरारी बापू नेहमी सांगतात धर्म कोणते आहे. तीनच धर्म आहे. एक म्हणजे सत्य, एक म्हणजे प्रेम, एक म्हणजे करुणा. फार मोठा साधू महात्मा सांगतात की सत्याच्या जवळ जगा. सत्य काय देते तुम्हाला. सत्य तुम्हाला अभय देते. भीती वाटत नाही महाराज, भीती वाटत. 21 वर्ष झाले कथा कीर्तन करतो. मधातले 4-5 वर्ष जर सोडले ना, कधीही असं उदरनिर्वाहाची चिंता वाटली नाही. मला त्या दिवशी रवी भाऊ म्हणे महाराज म्हणे कसं जाणे खर्च वगैरे. म्हटलं तर तुम्हाला तर माहिती आहे ठरवत नाही, ठरवत नाही, कोणी जास्त देतही नाही. पण कधी खरंच हे व्यासपीठावर बोलतोय, माळ आहे, हे मोरारी बापूंनी दिलेली माळ आहे. आयुष्यामध्ये याची कधी चिंता वाटली नाही. का वाटली नाही. जो निरपेक्ष आहे तो निर्भय आहे. जो निरपेक्ष आहे तो निर्भीड आहे. जो निरपेक्ष आहे ना तो निर्भर आहे देवावर. आम्हाला माहित आहे ज्याचं भजन करतो तो सांभाळेल. तुका म्हणे घालू अरे काय सांभाळतोय तो आम्हाला. आणि मला तर कधी कधी इतकं आनंद वाटतो. आणि मी खरंच कधी कधी एकट्यानंही देवाला धन्यवाद देतो, संतांना धन्यवाद देतो की आम्हाला पांडुरंगाचं दास बनवलं आणि ज्ञानोबाराय तुकोबारायांचं सेवक बनवलं. जगामध्ये याच्यापेक्षा मोठी अभिमानाची गोष्ट कोणती आहे. कोणती गोष्ट आहे. काय करावं लागेल. नाथ महाराजांनी काय केलं. नाथ महाराजांनी शांती ठेवली जीवनामध्ये. आमच्या जीवनामध्ये अशांतता आहे, कसं सुख मिळेल आम्हाला. गोरोबा काकांनी काय केलं. गोरोबा काकांनी एकाग्रता ठेवली जीवनामध्ये. स्वतःचं पोरग पायाखाली तुडवल्या चाललं आणि गोरोबा काकांचं भजन चालू आहे. आमची काय एकाग्रता आहे. काय एकाग्रता. आम्ही 2 तास कीर्तनाला स्वस्थ बसत नाही. काय एकाग्रता आहे आमची. आम्ही सावता महाराजांकडून काय घेतलं पाहिजे. सावता महाराजांकडून आम्ही शिकलं पाहिजे कर्मनिष्ठा. जर आमची कर्मनिष्ठा मजबूत असेल तर कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. हा अभंगाचाही विषय आहे. काही लोक म्हणतात आम्हाला काय गरज आहे काही करायची. नाही, तुमच्याकडे जर ती अवस्था प्राप्त झालेली नसेल ना तर तुम्ही स्वतःला मोठं समजू नका. तुम्हाला कर्म करावं लागेल. न बांधता स्थिती अंगी
तुमच्यामध्ये ती अवस्था जर नसेल, कर्म केल्यानंतरही कर्माचा बाध होत नाही, याच्याकरता काय केलं पाहिजे? भगवद्गीतेनं फार सुंदर विचार मांडला. यदृश्यालाभ संतुष्टो द्वंद्वातीतो विमत्सराः समसिद्धाव सिद्धोच कृतापि न निबद्धते. तुम्हाला कर्म बांधत नाही, पण कधी? यदृश्यालाभ, जे भेटलं त्याच्यामध्ये तुम्हाला समाधान वाटते, तुम्हाला कर्म बांधत नाही. यदृश्यालाभ संतुष्टो द्वंद्वातीतो विमत्सराः, द्वंद्वाचा काही फरक पडत नाही. कोणी निंदा केली, स्तुती केली, काही फरक पडत नाही. कोणी तुमची लाभ केला, हानी केलं, काही फरक करत नाही. कोणी मान देव, अपमान देव, काही फरक पडत नाही. असं जर तुमचं जीवन असेल, तुम्हाला काही गरज नाही. विमत्सराः समसिद्धाव सिद्धोच कृतापि न निबद्धते. अशी स्थिती जर अंगात आलेली असेल तर मग तुम्ही काही नाही केलं तरी हरकत नाही, कर्म तुम्हाला बांधत नाही. आपली काय परिस्थिती आहे? नाही आहे आपली. म्हणून स्वतःला मोठं समजू नका. आणि जो भगवत भक्ती करत नाही तो अधम आहे. शेवटच्या चरणात
वर्षावयासाठी करणे आटी आमासी, वाचा बोलू वेदनीती करू संती केले ते. मग असं सगळं जर जीवनामध्ये प्राप्त नाही झालं, न बाणता स्थिती अंगी कर्मत्यागी लंडतो, असं न करता तू जर कर्म सोडून दिलं उपयोगाचं नाही. आणि सांगू तुका म्हणे अधमत्यासी भक्ती दुषी हरीची, जो हरीच्या भक्तीपासून विमुख आहे ना तो अधम आहे. आमच्या जीवनामध्ये आम्ही धर्मासोबत आहो की अधर्मासोबत आहे याची व्याख्या काय आहे? आमचं जीवन असं असावं, आम्ही भक्तीच्या जवळ असावं, आम्ही भक्ताच्या जवळ असावं, आम्ही देवाच्या जवळ असावं, आम्ही संतांच्या जवळ असावं. आणि मला येता येताच आमच्या दादांनी सांगितलं की मे महिन्यामध्ये आपल्या या मानापूर या नगरीमध्ये लहान मुलांचं बालसंस्कार शिबिर आदरणीय पितांबर महाराज शास्त्री आणि त्यांची सगळी टीम जी आहे, पांडुरंग महाराज आहेत त्यांची सगळी टीम आहे, ती टीम मिळून आपल्या इथे हनुमान मंदिरामध्ये कदाचित 1 ते 15 किंवा 10 ते 25 या वेळेमध्ये मे महिन्यामध्ये ते शिबिर घेण्यात येणार. आपल्या मुलांना धर्म, संस्कृती, परंपरा, संत विचार याच्या संपर्कामध्ये ठेवायचं असेल तर तुम्हाला नक्कीच या शिबिरामध्ये आपल्या मुलांना पाठवावं लागेल. काळ समोर भीषण आहे. जोपर्यंत या संस्कृतीची, या धर्माची ओळख आपल्या मुलांना होणार नाही, संस्कार जागे होणार नाही, तोपर्यंत किती संपत्ती असेल तर संस्कार जर नसेल तर ती संपत्ती ते टिकवू शकणार नाही, ते सगळं वाया जाईल. आणि संस्कार ही श्रीमंती आहे, ती श्रीमंती आपल्या मुलांना देण्याकरता नक्की याच्यामध्ये पाठवा, तरच ते धर्मवान बनतील. आणि अधर्म जर बनला मग कोण आहे? तुका म्हणे अधमत्यासी भक्ती दुषी हरीची, अशी परिस्थिती येता कामा नये. संपूर्ण मानापूर ग्रामवासी यांच्या माध्यमातून 3 वर्षापासून हे 3रं वर्ष आहे. त्यांनी गुढीपाडव्याच्या आपल्या मराठी संवत्सर या संवत्सराचा प्रारंभ आहे. आपलं 9 वर्ष आहे. फार सुंदर ही पर्व काळ असतो आणि याच्यामध्ये काय होते माहीत आहे? नवीन सृजनाचा काळ आहे. पालवी फुटायला सुरुवात झालेली आहे. आपल्याही अंतःकरणामध्ये सद्विचारांची पालवी फुटावी याच्याकरता ही सगळी मंडळी कीर्तनाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना एकत्रित करते. मी प्रभू रामचंद्राच्या चरणी प्रार्थना करतो, यांना अशीच शक्ती सामर्थ्य भेटू दे. एकदा सगळ्यांनी हात वर करा. आपण प्रभू रामचंद्राच्या भूमीमध्ये आहो. रामचंद्राच्या चरणी प्रार्थना करू. तुम्ही धर्माची मूर्ती होते, त्या धर्माचा आशीर्वाद आम्हालाही मिळावा, आमच्या जीवनामध्ये सुद्धा धर्म वाढावा याच्याकरता हे प्रभू रामचंद्रा आम्हाला सुद्धा शक्ती द्यायची आहे. त्याच्याकरता 1च मिनिट प्रभू रामचंद्राचं मोरारी बापूंनी खूप सुंदर सांगितलं होतं देहूच्या कथेमध्ये. तू का राम, तू का मी का नाही, तू का राम मी का नाही, तू जर राम आहे तर मी का नाही, मला सुद्धा राम बनायचं आहे. राम म्हणता त्याचं नाव घेतलं तर आम्ही राम होऊ शकतो. म्हणून सगळ्यांनी एकदा प्रभू रामचंद्राचं भजन करायचं आहे आणि नंतर आपल्या कीर्तनाला विराम. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, राम राम, श्रीराम जय राम जय जय राम, राम राम, श्रीराम जय राम जय जय राम.
बरेच मुद्दे मांडायचे होते, पण वेळेच्या अभावी शक्य नाही. आपण 7:45ला कीर्तन सुरू झालं होतं, 10 वाजत आलेले आहे. मी वेळेवर आलो होतो, थोडासा उशीर झाला. मला वाटलं आज लवकर सुट्टी भेटेल पण 8 ते 10 झालेला आहे आणि जायचंही आहे, कारण की उद्या जालन्याला कीर्तन आहे. तर त्याच्यामुळं आता रोजच चालू आहे. फक्त एकच हेतू आहे, साधू संतांचे विचार, तेच विचार आपल्याला वाचवतील, ते विचार पोहोचवण्याकरता आपण प्रयत्न करतोय. पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. समस्त हे जी गावकरी आहे मानापूर, त्या सगळ्यांना आपण चांगला उपक्रम हाती घेतला आहे. पुन्हा तुम्हाला सगळ्यांना आमची सगळी महाराज मंडळी रवी महाराजांच्या निमित्ताने इथे येण्याचा योग आला आणि आल्याबरोबर आमचे आदरणीय महाजन महाराज बसस्टँडलाच उभे होते. त्यांच्यामुळं प्रभू रामचंद्राचं आरामात दर्शनही आम्हाला घेता आलं. पांडुरंग महाराज आहेत, त्याचबरोबर समीर महाराज आहेत, वैभव सार्थक आणि तो सारंग, हे दोघं भोळे आहेत. ते दोघंही भाऊ आहेत आणि आमचे नेहमीचे सहकारी आमचे दहापुते काका आहेत, जे माझ्यासोबत नेहमी असतात. आणि मृदंग वाजवण्याकरता आमचा प्रज्वल आहे. हे लोक जवळ होते पण तरी उशिरा आले. मी 250 किलोमीटरवरून लवकर आलो. ठीक आहे, काही हरकत नाही. पण आपला हा कीर्तनाचा सोहळा संपन्न झालेला आहे. बरीचशी मंडळी आलेली आहे. त्या सगळ्यांविषयी, आपल्या सगळ्यांच्या विषयी माझ्या मनपूर्वक शुभेच्छा, मंगलकामना व्यक्त करतो. झालेली सेवा, कदाचित काही मुद्दे पटले असतील, नाही लक्षात आले असतील, तर पुन्हा यूट्यूबला कीर्तन अपलोड होईल. बरीच कीर्तन आहेत. टाकण्याचा हेतू एकच आहे, वारकरी संतांचे विचार घराघरामध्ये तर पोहोचलेच पाहिजे, पण घटाघटामध्ये पोहोचले पाहिजे. या घटामध्ये जर तो पोहोचले ना, घट स्वच्छ होईल आणि तैसा हृदयामध्ये मी असता सर्व सुखाचा आराम, ही अवस्था आम्हाला प्राप्त होईल. याच्याकरता आपल्या सगळ्यांना प्रभू रामचंद्राने शक्ती द्यावी, इतकीच त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. सेवेला पुन्हा विराम. जय विठ्ठल.